मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेच्या संघर्षाने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या ह्या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या विशेष अशा अल्खोल टेक्नॉलॉजी कोर्सेसच्या द्वितीय प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात सन्माननीय अध्यक्षांचं, प्रमुख अतिथींचं, आदरणीय मान्यवरांचं, गुरुजन वर्गाचं आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं व श्रोत्यांचं मी शब्दसुमनांनी संगमेश्वर विद्यामंदिरात सहर्ष स्वागत करते. आगतम स्वागतम सुस्वागतम. दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे. मी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा. जपो वारसा संस्कृतीचा दिवा वातीला जपतो जसा, जपो वारसा संस्कृतीचा दिवा वातीला जपतो जसा, नको भीती अंधाराची प्रकाशाचा घेऊ वसा, प्रकाशाचा घेऊ वसा. दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा, दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांना. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजीच्या आणि त्याचबरोबर डिस्टिलरी प्लांट ऑपरेटर या अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन मान्य धर्मराजजी काडादी, या कार्यक्रमाला आणि कार्यक्रमाच्या पुढेही या कोर्सला किंवा आमच्या विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी खास मुंबईहून आलेले वाईल्ड क्राफ्ट बेवरेजेसचे प्रमुख माननीय मेहुल पटेल सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे सल्लागार माननीय डॉक्टर प्रमोद दुर्गो पाटील सर, या सर्व कोर्सेसचं ज्याला आपण अतिशय बारकाईनं अभ्यास करू आणि प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करणारा रसायनशास्त्र विभाग त्याचे प्रमुख डॉक्टर मंडले सर, या अभ्यासक्रमाचे ज्याला आपण समन्वयक म्हणतो प्रतापसिंह गोरे पाटील सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणून प्रमाणपत्र आपण घेतो आहे. एका अर्थानं एक विशिष्ट टप्पा आपण पार करतो आणि भविष्याच्या दिशेनं वाटचाल करतो. मला वाटतं मेहुल पटेल सरांशी मी आत्ता बोलत होतो की अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला नवीन नवीन संधी उपलब्ध आहेत. योगायोग असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरती मी बघितलं, आपणही ते बघितलं असेल, वाईल्ड क्राफ्ट बेवरेजेसच्या, की त्यांनी नेमकं हे सगळं सुरू केलं त्यांच्या परदेशातल्या अभ्यासातनं, रिसर्चवरनं.
त्यांना लक्षात आलं की आपल्याला इथे एक वेगळी स्वतंत्र कंपनी आणि या क्षेत्रामध्ये नवीन नवीन प्रयोग करायचे. प्रयोग करायला सुरुवात केली आणि नेमकं करोनाचा पॅन्डेमिकचा किंवा त्या साथीच्या रोगाचा काळ आला. त्यांनी त्यात उल्लेख केला आहे की अतिशय बारकाईनं त्यांनी ते संशोधन काय असतं मला वाटतं त्या परिचयातनंच येतं की तो काळ आम्हाला एका अर्थानं नुकसानीचाच होता, कारण सगळेच मार्केट आपलं ठप्प झालं. पण त्याच वेळात त्यांनी अधिकाधिक संशोधन त्यामध्ये केलं. म्हणजे अगदी 5-10 मिनटामध्ये आम्ही जी चर्चा आत्ता करत होतो की पारंपरिक ग्रेप्सपासून वाईन करणं हा एक ज्याला आपण परंपरेचा भाग होता. त्यांनी कितीतरी प्रयोग केले आणि हे सांगताना मला वाटतं 5 मिनटात एवढी व्हरायटी त्यांनी सांगितली. म्हणजे वेगवेगळ्या ते आता खरं तर त्यांच्या क्षेत्राबद्दल माहिती सविस्तर त्यांच्या व्याख्यानात येईलच. मला वाटतं हे करत असताना मुद्दा मी उल्लेख करेन, त्याच वेळेला मला आठवतं आहे माननीय चेअरमन साहेबांनी एक मीटिंग घेतलेली होती की आपल्याला पारंपरिक अभ्यासक्रम तर उपयोगी आहेतच, पण त्याच्याबरोबर रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करायचे असतील तर मला वाटतं आपण स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू करायची गरज आहे. मला अजूनही आठवतं आहे पॅन्डेमिकच्या आधी 2-3 दिवस आमच्या अगदी दीर्घकाळ रोज बैठका झाल्या. त्यातनं 40 कोर्सेसची यादी आपण तयार केलेली होती. म्हणजे कुठंतरी आपल्याला हा वारसा जे दोघांचाही आपण म्हणूया की तोच योगायोग आमचाही होता की नेमकं त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं, पण त्यातनं कितीतरी गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो आहे की आदरणीय अप्पासाहेब काडादी या संस्थेचे संस्थापक या नात्याने ती जी विजन ठेवलेली होती, कारण नुसतं आपल्याला संस्था स्थापन करणं हे फार अवघड नसतं, पण त्याच्या पाठीमागं जो विजनरी असतो, म्हणजे एका वेळेला आपण साखर कारखान्याची स्थापना करणं, दुसरीकडं संचारसारखा त्याला आपण इंडस्ट्रीज म्हणतो, ज्याला आपण प्रसारमाध्यमांचं लोकशाहीचं माध्यम म्हणून मानतो, त्याच वेळेला शिक्षण संस्था स्थापन करणं, संगमेश्वरसारखी संस्था स्थापन केली. मला वाटतं कुठंतरी त्याच वेळेला ही विजन होती. आत्ता नॅकमध्ये किंवा नवीन धोरणामध्ये या गोष्टी येतात की विद्यार्थ्यांना रोजगार अभिमुख करा. मला वाटतं ही विजन त्याच वेळेला आदरणीय अप्पासाहेबांनी कुठंतरी मनात ठेवलेली आहे. मगाशी मेहुल पटेल सर विचारत होते की ते फोटो वगैरे बघून त्या मॅनेजमेंट चेंबरमधले. म्हटलं अप्पासाहेबांपासून आता ही 3री पिढी आहे. खरं तर 4थी पिढीसुद्धा ज्याला आपण म्हणतो की सोलापूरकरांच्या नव्हे महाराष्ट्राच्या सेवेमध्ये आलेली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये प्रयोग करणं. एकच उदाहरण देऊन मी थांबतो. आपल्या NCC 9 महाराष्ट्र बटालियनचं ऑफिस इथं आहे. लेफ्टनंट कर्नल शरद बाबर म्हणून कोल्हापुरातनं इथं आलेले होते. स्वागत केलं. पुढच्या आठवड्यात त्यांना आपल्या ह्या कोर्सचं जाहिरात दिसली किंवा तिथं आपण ते पोस्टर लावलं होतं. आवर्जून त्यांनी येऊन ते बघितलं आणि मला बोलून विचारलं की एवढा चांगला कोर्स मी अख्ख्या शिवाजी विद्यापीठात शिकत होतो, त्या काळात आम्हाला कधीच बघायला मिळालं नाही किंवा त्या परिक्षेत्रात पण कुठं नाही. मला वाटतं आपल्याही विद्यापीठात हा आपला पहिलाच प्रयोग होता आणि सांगायला आनंद वाटतो की 100% प्लेसमेंट ज्याला म्हणतात ते पहिल्या बॅचचं झालेलं होतं. खरं तर नेपाळमधला एक विद्यार्थी म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपण पहिल्याच बॅचमध्ये ते गाठलेलं होतं. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मागणी आली होती. चेअरमन साहेब नेहमी जे म्हणतात की जे विद्यार्थ्यांना हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी लागणारे, म्हणजे हे बोलायला खूप सोपं असतं, त्या पाठीमागे लागणारे कष्ट आणि मगाशी मी जी म्हणालो विजन, तो वारसा खरं तर माननीय चेअरमन साहेबांनी चालवला. जे केवळ एक औपचारिकतेचा भाग म्हणून असतोच, पण मला वाटतं ते भक्कम पाठबळ त्यांनी दिलं आणि त्या पाठबळाच्या जोरावरती मंडले सर असतील, गोरे पाटील सर असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विद्यार्थी. म्हणजे मला आठवतं आहे मागच्या वेळी साहेबांनी मुद्दाम प्रश्न विचारला होता की मुली किती शिकत आहेत. एका मुलीने मला वाटतं ती पदवी घेतलेली होती, प्रमाणपत्र घेतलेलं होतं. जे क्षेत्र सहसा आपल्याला मुलींसाठी नाही आहे तेही आपण पहिल्याच बॅचमध्ये पादाक्रांत केलेलं होतं. मगाशी मी 2 विद्यार्थ्यांशी बोलत होतो. एक विद्यार्थी अतिशय तयारीत आला होता, लायब्ररीत भेटला, सर कार्यक्रम आहे प्रमाणपत्र घ्यायचं. तो एक आनंदाचा सोहळा आहे. BScची एक विद्यार्थिनी भेटली, ती म्हणाली मी भाषणाची तयारी करते आहे, मला मनोगत व्यक्त करायचं आहे. तिला विचारलं युनिफॉर्म आहेत, सहसा यायला युनिफॉर्म नाही आहे. तिने म्हणे BSc पण करते आणि कोर्सही केलेला आहे. मला वाटतं रोजगाराच्या संधी आणि भविष्याची तयारी याच्यासाठी लागणारी व्हिजन आणि ती व्हिजन असणारे जसं आपली संस्था आणि संस्थापक आहेत, त्याचबरोबर मेहुल पटेलांसारखे अनेक नवीन नवीन प्रयोग करणारे पाहुणे म्हणून आपल्याला लाभले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपल्यालाही या प्रमाणपत्राच्या वितरणाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शब्दांमधून वाहत असते एक नवी प्रेरणा, शब्दातूनच व्यक्त होतात विचारांनी भावना. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात, सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात, सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात.
तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू जाणून घेण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर गोरे पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. धन्यवाद. आजच्या या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय मेहुल पटेल सर, आपल्या संस्थेचे चेअरमन आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धर्मराजजी कारादी साहेब, आपल्या कॉलेजचे शैक्षणिक व गुणवत्ता सल्लागार आदरणीय डॉक्टर प्रमोद दरगू पाटील सर, आदरणीय प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बोआ सर, आर्ट विभागाचे प्राचार्य उपप्राचार्य पुजारी सर, सायन्स विभागाचे उपप्राचार्य पाटील सर, सर्व विभाग प्रमुख, येथे जमलेले माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आजच्या या प्रमाणपत्र वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी इथं उभा आहे. खरं तर हा प्रवास आदरणीय काडादी साहेबांच्या विचारातून 2021 साली सुरू झाला होता. सोलापूर तसेच शेजारील इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या साखर कारखानदारीचा विचार करता, डिस्लरीजचा विचार करता, त्यासाठी लागणारी मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी आपल्या भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये ह्या संबंधित कोर्सेसचे चांगले शिक्षण भेटावे हा मूळ हेतू ठेवून या परिकल्पनेतून 2021 साली अल्को टेक्नॉलॉजीशी संबंधित कोर्सेस आम्ही सुरू करण्याचा विचार साहेबांनी मांडला. येणाऱ्या काळामध्ये ऊर्जेची पूर्तता पूर्ण करण्यासाठी इथेनॉल हा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्या अनुषंगानं राज्य शासनाने नुकताच आता धान्यापासून देखील अल्कोहोल निर्मिती करण्यासाठी परवानगी दिलेली असून ह्या निर्णयाचा नक्कीच आपल्या साखर कारखानदारीला फायदा होईल. तसेच येणाऱ्या काळामध्ये केंद्र शासनाचा उद्देश आहे की जे काही पेट्रोल आपण विकतो त्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करायचं आहे आणि ते उद्देश जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल निर्मिती तयार करावं लागेल. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करून सन 2022मध्ये पहिली बॅच आम्ही सुरू केली. हा कोर्स चालू करत असताना अनेक अडचणी आल्या, पण आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आणि सहकार्यातून आम्ही त्यावेळेस त्या अडचणीवर मात केली आणि मला आज आनंद होत आहे की आपण ह्या कोर्सेसच्या द्वितीय प्रमाणपत्र वितरण समारंभासाठी आपण इथं जमलेलो आहोत. पहिल्या बॅचमध्ये 2022-23 साली एकूण 33 विद्यार्थ्यांना आपण प्रमाणपत्र वितरण केलं असून 23-24 म्हणजे जे विद्यार्थी आज आपल्या इथं बसलेले आहेत त्या बॅचला 31 विद्यार्थी होते आणि जे आपली 24-25ची बॅच आहे त्या बॅचला देखील 31 विद्यार्थी आहेत. यानंतर जे आपण ह्या वर्षी ॲडमिशन दिले आहेत त्या 25-26च्या बॅचमध्ये तब्बल 36 विद्यार्थ्यांनी अल्को टेक्नॉलॉजीसाठी प्रवेश घेतला आहे. अजून एक बाब मला या ठिकाणी नमूद करावी वाटते की या कोर्सेससाठी फक्त महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्रासह इतर राज्यातून म्हणजेच कर्नाटकमधून, आंध्रामधून, मध्य प्रदेशमधून तसेच एका नेपाळमधील विद्यार्थ्याने देखील आपल्या या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. बसून घ्या. आज आपले काही विद्यार्थी या क्षेत्रातील ज्या नामांकन कंपन्या आहेत जसं की हिमालया डिस्लरीज म्हणून आहे, राज प्रोसेस इक्विपमेंट, इंद्रेश्वर शुगर्स, मेगा इंजिनिअरिंग, EID पॅरी, VINP डिस्लरीज यासारख्या नामवंत कंपन्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावर हा जे विद्यार्थी काम करत असून महाविद्यालयाचा गौरव वाढवत आहेत आणि आम्हाला ह्या सर्व विद्यार्थ्यांचा खूप अभिमान आहे. हा कोर्स चालवत असताना आम्हाला अनेक जणांची मदत झाली. यामध्ये प्रामुख्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अल्कोहोल टेक्नॉलॉजीचे माजी विभाग प्रमुख प्राध्यापक बबन गुंजाळ सर असतील, कुलकर्णी सर असतील, ह्या ठिकाणी आपल्या समवेत असलेले यजुर्वेदी सर असतील, आपल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तेली सर असतील, तसेच आपल्या महाविद्यालयातील कावळे सर असतील व इतर प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य आम्हाला या काळामध्ये लाभलेले आहे. नकळत आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या कोर्सेसची संपूर्ण माहिती या विद्यार्थ्यांना देणे आणि अल्कोहोल टेक्नॉलॉजीमध्ये उत्तुंग करिअरची संधी आपल्या महाविद्यालयामध्ये आता उपलब्ध आहेत हे सांगणे. डिअर स्टुडंट, वी आर रिअली फॉर्च्युनेट टू हॅव अ यंग energetic personality. Mr. Mehul sir is as a chief guest for the today's certificate distribution ceremony. His guidance, experience and support will be always valuable for us. Sir, we are looking forward for your support in our future research on alcohol technology. या ठिकाणी संस्थेनं आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे प्राचार्याचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच परिचय देत असतो.
उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तर आज उपस्थित असलेले प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते प्राध्यापिका जमादार मॅम यांना. सुप्रभात. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मेहुल पटेल सर, आदरणीय चेअरमन धर्मराज काडादी सर, माननीय प्राचार्य ऋतुराज बुवा सर, शैक्षणिक व गुणवत्ता सल्लागार माननीय श्री प्रमोद दर्गो पाटील सर, महाविद्यालयातील उपप्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी वर्ग व उपस्थित सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपल्यासमोर एका मान्यवर व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी मी उभी आहे. आपले आजचे प्रमुख पाहुणे म्हणजेच श्री मेहुल पटेल सर हे ब्रू मास्टर म्हणजेच बियर तयार करण्याच्या पारंपरिक पद्धती व आधुनिक पद्धतींचे ज्ञान असलेले तज्ज्ञ. त्यांनी फर्मेंटेशन, अल्कोहोल डिस्टिलरी उद्योगातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. फर्मेंटेशन व अल्कोहोल तंत्रज्ञान या क्षेत्रातील यांचे योगदान प्रेरणादायी व प्रभावी आहे. श्री मेहुल पटेल हे वाईल्डक्राफ्ट ब्युरेजेस, वाईल्डक्राफ्ट सिडार्स अँड मीड, ब्री वुल्फ ब्रिवरिंग कंपनी तसेच भारतातील पहिली हिम्प बियर निर्माण करणारी कॅनाक्राफ्ट कंपनी यांचे संस्थापक आहेत. ब्रूइंग इंडस्ट्रीतील अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांनी गुणवत्तावृद्धी, शाश्वत उत्पादन पद्धती आणि संशोधनाधारित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. श्री मेहुल पटेल यांनी पुणे विद्यापीठातून BSc वाईन टेक्नॉलॉजी हे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी जगभरातील वायनरीज आणि ब्रुवरीजमध्ये काम केले असून या क्षेत्रातील 12हून अधिक वर्षांचा अनुभव त्यांना लाभलेला आहे. त्यांच्या कामाचा थोडक्यात आढावा घेतल्यास कॅनाक्राफ्ट हिम्प बियर गोवा येथे 2 वर्षे ब्रू मास्टर म्हणजेच बियर तयार करण्याच्या पारंपरिक व आधुनिक पद्धतींचे ज्ञान असलेले तज्ज्ञ म्हणून कार्य केले. वाईल्डक्राफ्ट ब्युरेजेसमध्ये 5 वर्ष ओएनोलॉजिस्ट म्हणजेच द्राक्षरस निर्मितीचं ज्ञान आणि कौशल्य असलेले तज्ज्ञ व ब्रू मास्टर म्हणून फळांपासून सायडर व इतर पेयांचे उत्पादन केले. ब्री वुल्फ ब्रिवरिंग कंपनी नवी मुंबई येथे संस्थापक व ब्रू मास्टर म्हणून 5 वर्षे रॅडिकल शैलीतील क्राफ्ट बिअरची निर्मिती केली. व्हाईट आऊल ब्युरेजेस येथे एप्रिल 2018 ते ऑक्टोबर 2019पर्यंत डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स म्हणून काम केले. तसेच व्हाईट आऊल ब्रिवरी, वन इंडियन बुल्स सेंटर, लोअर परेल, मुंबई येथे ऑक्टोबर 2013 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत हेड ब्रूवर म्हणून 6 वर्षे कार्यरत राहून जागतिक दर्जाच्या बियर व सायडरची निर्मिती केली. श्री मेहुल पटेल सर यांनी हार्वेस्ट ओएनोलॉजिस्ट म्हणून कार्य पाहिले आहेत. त्या कंपन्या म्हणजे सुला वाईनयार्ड्स नाशिक येथे 1 वर्ष काम केले, लुकास अँड लेव्हलन वाईनयार्ड्स कॅलिफोर्निया येथे 5 महिने कार्य केले, विन्सुरा वाईन्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे तसेच फॅटोरिया झर्बिना इटली या एका नामांकित वायनरीत 5 महिने कार्य केले आहे. या क्षेत्रातील संशोधन, तांत्रिक कौशल्य व उत्कृष्ट नेतृत्वामुळे श्री मेहुल पटेल हे 12हून अधिक पुरस्कार विजेते ठरले आहेत. त्यांनी विविध रेसिपी विकसित करून त्या यशस्वीरित्या लॉन्च केल्या असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळवली आहे. सध्या त्यांची कंपनी भारतातील 14हून अधिक राज्यांमध्ये बिअरची विक्री व वितरणाचे जाळे उभे करत आहे आणि 8000पेक्षा जास्त अधिक वितरकांच्या माध्यमातून उत्पादने उपलब्ध करून देत आहेत. आज आपल्याला त्यांच्या अनुभवातून व मार्गदर्शनातून शिकण्याची सुवर्ण संधी प्राप्त होत आहे. ही संधी निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांसाठी व या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मला या मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून देण्याची संधी दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅम. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, सौदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, आपल्या येण्यातून झाला 16 हा साकार आहे, सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे, सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे. आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री धर्मराज काडादी साहेब ह्यांना मी विनंती करते पटेल सर ह्यांचा सत्कार करावं.
मी विनंती करते की माननीय श्री धर्मराज काडादी साहेब यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर यांनी करावं. मी विनंती करते की माननीय श्री धर्मराज काडादी साहेब मी विनंती करते की शैक्षणिक व गुणवत्ता सल्लागार माननीय श्री डॉक्टर प्रमोद दर्गो पाटील सर यांचा सत्कार आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बुवा सर यांनी करावं. अल्कोहोल टेक्नॉलॉजी ह्या अभ्यासक्रमाकरिता अध्यापन करणारे केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक श्री यजुर्वेदी सर, इन्स्ट्रुमेंटेशनचे प्राध्यापक श्री विनोद कुमार तेली सर, इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल्स इन डिस्टिलरी युनिटचे प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कावळे सर ह्यांच्या सर्वांच्या स्वागताकरिता मी आपले रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मंडले सर यांना विनंती करते की त्यांनी ह्यांचे पुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू. नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचं स्वागत करू. प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री मेहुल पटेल सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. Hi guys, I'll be speaking in English. It's okay, right? Yeah, okay. Thank you to everyone and founder and principal sir for calling me here to Solapur. And so I've come here to give you guys some inspiration. Like even a few years back, I was a student just like you, right? But there wasn't anybody for me to get inspired, and my only benchmark was a generic grapevine, and I've been working for lot of the corporates in India and abroad. I just wanted to understand that we are not teaching our students that how to become entrepreneurs and owning your own alcohol brand or anything. So it is a self-exploration process. Like you guys will get graduated and you need to understand that what is there in our system. For that, I think you need to read international magazines or maybe follow the right people, get inspired. So my company, which I have formed, is only about how do we make fruit beverages, alcohol from our own soil. So my exploration took me to Italy, Europe, US, just to understand that how they have created a valuable product in their own country. Similarly, I have come here just for you to give you a certain example. For me, there was no one to inspire. But at least you can look at our website. See, I have focused mainly what fruit is available near you.
Yeah, you can get inspired on that and start making your own product. Maybe your research someday will help you grow to a bigger person. Start your own business. Maybe you start working in some winery, or maybe you study and study MPSC, or maybe enter the system. That is what the future is about, right? So you need to understand what is Prohibition Act if you're learning alcohol. So Prohibition Act, how it is formed, when it is formed. You have to check the history of why alcohol is prohibited first, and how it was generalized, and every state had its own Prohibition Act, its own taxes. So the future is not just on manufacturing. It could be you could join into maybe in government system, where you can maybe someday become a superintendent of excise, or maybe you can work for FSSAI. Maybe you could work for any scientific company which is doing on researches. Right now, even bigger companies like Coke is also trying to enter into alcohol market, right? This market is very big. And as Sir had mentioned that Solapur is rich in ethanol and sugar, molasses, right? There is a lot of opportunity. Like I am working on honeybee farming right now, which is a very futuristic project, right? Even other countries are helping me to, do this research. How do we improvise our honey farming? I'm also working on rice wine, which is a traditional heritage in India. Then there is Mahua. So we are sitting in Maharashtra, we are sitting in India. Every 15 days there is a new fruit coming in. You can do your own researches. You can read on Google, just Google. There are so many things. Right now there is AI. If you can simplify your searches, and if there is a language barrier, it will translate and teach you what Japan is doing, what European person is doing of your age, how you can improvise in your own area, your own vicinity. Opportunities are a million. You just need to focus that how you want to do it, what you want to do it. But go get a job, learn, find a guru for yourself, and get inspired. That is what I would wish, and best of luck, guys. Best of luck. Yeah. धन्यवाद सर. डॉक्टर दर्गो पाटील सर यांना मी विनंती. अल्कोहोल टेक्नॉलॉजी कोर्सेसमधील काही विद्यार्थी आज आपल्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. तर प्रथम मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत गणेश वाघमारे. नमस्कार, मी गणेश अरविंद वाघमारे, अल्कोहोलटेक सेकंड बॅचचा विद्यार्थी. सर्वप्रथम श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मान्य श्री धर्मराज काळे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी अल्कोहोलटेक उद्योगातील गरज ओळखून या कोर्सची सुरुवात केली. अल्कोहोलटेक का महत्त्वाचे आहे तर वाढत्या अल्कोहोल इंडस्ट्रीज तसे आणि त्यासाठी लागणारे कुशल कर्मचारी आणि यांना इथे प्रशिक्षण दिले जाते. प्रोडक्शन आणि क्वालिटी कंट्रोलची माहिती मिळते. तसेच आपण ज्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहोत त्याचे नॉलेज आपल्याला या
कोर्सच्या माध्यमातून मिळते. तसेच आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजेच काही क्षेत्रामध्ये जॉब करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तसं त्यामध्ये मोलॅसिस डिस्लरीज, ग्रेन डिस्लरीज, अल्कोहोल अँड नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस कंपनीज, बायोफ्युल इंडस्ट्रीज यासारख्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करण्याची संधी उपलब्ध होते. धन्यवाद. धन्यवाद. तर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करू इच्छिते श्रीरंग शेळके यांना. आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेल्या सर्व माझे मित्र, सिनियर ज्युनियर सर्वांना नमस्कार. मी श्रीरंग शेळके आज आपल्यासमोर काही गोष्टी मांडणार आहे. तर सर्वप्रथमतः सांगू इच्छितो की मी माझ्या करिअरची सुरुवात NSL शुगर या ठिकाणून केली होती. JMS शुगर इंडस्ट्रीज या कारखान्यावरून केली. त्या ठिकाणी सर मी 2019-20मध्ये ॲज अ लॅब केमिस्ट म्हणून कार्यरत राहिलो. त्यानंतर 2021-22 या ठिकाणी मी शिफ्ट इंचार्ज या पोस्टवरती लक्ष्मी नर्सिंग शुगर परभणी या ठिकाणी कार्यरत राहिलो. त्यानंतर सर मी नाशिक या ठिकाणी सागर इंडस्ट्रीज या ठिकाणी शिफ्ट इंचार्ज या पदावर आणखीन पोस्टिंग घेतली. आणि जेव्हा सर आपली डिग्री अल्कोटेक कंप्लीट झालं, माझं 3 सेमिस्टर जेव्हा झाले, त्यानंतर सर मी आता सध्या आमचे बीड जिल्ह्याचे खासदार माननीय श्री बजरंग बाप्पा सोनवणे यांचा युनिट नंबर 1 या ठिकाणी सध्या शिफ्ट इंचार्ज या पदावर कार्यरत आहे. तरी सर या ठिकाणी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन भेटले. यजुर्वेदी सर तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दलही सर मनपूर्वक आभार. गोरे पाटील सर, आपली ही ओळख सर्वत्र आहे. मी जेव्हा ज्या ठिकाणी जातो तेव्हा सर तुमचं नाव सांगितल्यावर पर्सनली तुमचा नंबर वगैरे मला मॅनेजर लोक किंवा आणखीन स्टाफ सर्व काही देतात. शशिकांत पाटील सर VSIचे खूप मोठे एक प्राध्यापक होऊन गेले, आता सध्या नाहीत ते, सध्या MP या ठिकाणी जनरल मॅनेजर या पदावर आहेत. सर त्यांची जशी VSIमध्ये जशी क्रेज होती सर तशीच तुमची आमच्या कॉलेजमध्ये क्रेज आहे का नाही पोराव? सर आहे क्रेज खरंच. आता जास्त काही बोलत नाही, मला बोलण्याचा काय तेवढा अनुभव नाही, परंतु जे काय आहे ते मनातून बोलतोय. असं भाषण वगैरे करायचं हे काय मला नॉलेज नाही तेवढं, म्हणजे मी करतही नाही अशा कोणा ठिकाणी. हां, इथं मनोगत व्यक्त करण्यासाठी आलेलो सर. आणि एवढं बोलून सर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी शांत बसून घ्या. तर पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सुजाता गायगवळी. नमस्कार. आजच्या या महत्त्वपूर्ण सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे वाईल्डक्राफ्ट बेवरेज मुंबई यांचे संस्थापक माननीय श्री मेहुल पटेल सर, श्री संगमेश्वर कॉलेजचे चेअरमन माननीय श्री धर्मराज काडादी सर व प्राचार्य माननीय श्री ऋतुराज बोवा सर व शिक्षक वर्ग आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व विद्यार्थी मित्रांचे मी मनपूर्वक स्वागत करते. मी सुजाता गायगवळी, आपल्या संगमेश्वर कॉलेजचीच BSc केमिस्ट्रीची विद्यार्थिनी व तसेच अल्कोहोल टेक्नॉलॉजीच्या डिस्टिलरी प्लांट ऑपरेटरची विद्यार्थिनी. जसं 12वी झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, तसाच मलाही पडला होता. आणि त्या शोधात मी संगमेश्वर कॉलेजमध्ये आले. थोडीशी चौकशी केली, पण तेव्हा गोरे पाटील सरांशी ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की असा एक अल्कोहोल टेक्नॉलॉजीचा कोर्स आहे की ज्यात 1 वर्षासाठी डिस्टिलरी प्लांट ऑपरेटर हा एक कोर्स आहे. पण मला थोडासा विश्वास नव्हता, थोडी भीती होती की खरंच यात आहे का, यश मिळेल का. मग त्यानंतर मी अजून चौकशी केली आणि सरांनी मला पटवून दिलं की हां, यात स्कोप आहे आणि खूप चांगला स्कोप आहे. मग मी ॲडमिशन केलं. तेव्हाची भीती आणि याचा आत्मविश्वास नक्कीच यशाच्या पायरीकडे घेऊन जातो. या प्रवासात मला मार्गदर्शन लाभले ते कुलकर्णी मॅडम, जमादार मॅडम, गोरे पाटील सर, यजुर्वेदी सर आणि या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. कारण माझ्यासाठी BSc करत हा कोर्स करणे थोडंसं कठीण व्हायचं, पण मॅडमांची सरांची साथ लाभल्यामुळे मला हे मौल्यवान ठरलं आणि मी आज इथे हा सर्टिफिकेट घेण्यासाठी आत्मविश्वासाने उभी आहे. हे प्रमाणपत्र पुढील जीवनात नक्कीच यश मिळवून देईल. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते व इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद सुजाता.
तर आपण सर्वजण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स अल्कोहोल टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स डिस्टिलरी प्लांट ऑपरेटर ह्यामधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी आणि अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स डिस्टिलरी प्लांट ऑपरेटर या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करत आहात. सर्वप्रथम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी या कोर्समधील विद्यार्थ्यांचे नावे पुढील प्रमाणे घेतले जातील. मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मेहुल पटेल सर व माननीय श्री धर्मराज काडादी साहेब यांनी प्रमाणपत्राचे वितरण करावं. शेळके श्रीरंग लक्ष्मण. सर्वांनी टाळ्या वाजून हडसंगे अरविंद सुभाषचंद्र. मेंदरगी माधव बाळासाहेब. कोतवाल सरफराज सलीम. टोलकी नागेश मल्लिकार्जुन. व्यवहारे सौरभ भारत. उरुगुंडे गुरुप्रसाद चंद्रशेखर. खांडेकर मयुरा राजगोपाल. बोबडे ऋषिकेश अनुचंद्र. मोरे भागवत बाबासाहेब. शिंदे चैतन्य कृष्णनाथ. कैयापुरे आकाश बसवराज. वाघमारे गणेश अरविंद. गायकवाड रितेश भीमराव. पाटील अभिनंदन शंकर. पाटील अभिनंदन शंकर. ससाने अभय युवराज.
रंगापुरे उमेश बसवराज, पाटील अवधूत लक्ष्मण, साखरे पागोड प्रशांत बसप्पा, पाटील राकेश प्रकाश, गणेशकर ज्ञानेश्वर दादासाहेब, कानडे आदित्य महेश, बोरकाडे निखिल जगप्पा, काडलागी गणपती राजू, तसेच अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स म्हणजे डिस्लरी प्लांट ऑपरेटर। यामध्ये खास सांगण्याची बाब म्हणजे आपल्या संगमेश्वर कॉलेज महाविद्यालयातील 2 विद्यार्थी म्हणजे सुजाता गायगवळी आणि आकाश वाघमारे यांनी BScचे शिक्षण घेत डिस्लरी प्लांट ऑपरेटर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहे। विद्यार्थ्यांचे पुढील नाव सुजाता विलास गायगवळी, मान्यवरांचे आभार, विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊन काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी। तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मंडले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं। आजच्या या अल्कोहोल टेक्नॉलॉजी समारंभाच्या द्वितीय प्रमाणपत्र वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मेहुल पटेल, संस्थापक वाईल्ड क्राफ्ट बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांच्या बिजी शेड्यूलमधून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने, कॉलेजच्या वतीने आणि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपले आदरणीय मान्य श्री धर्मराजी काडाली साहेब, चेअरमन श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन तर आहेच, परंतु एखादी क्लू त्यांनी आमच्यासमोर मांडली की आम्ही आमच्या विभागातनं जे काही आम्हाला प्रयत्न करतील त्यासाठी आम्हाला करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो। मग परिस्थिती कशीही असो त्यासाठी आम्ही तडजोड न करता त्यावर आम्हाला कसं ते पुढाकाराने न्यायचं असतं यासाठी आम्ही झटत असतो आणि आमची टीम त्याला वेळोवेळी आम्हाला सहकार्य करते। त्यामुळेच हे आज सर्टिफिकेटचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्व मुलंसुद्धा तेवढे सहभागी आहात, त्याबद्दल साहेबांचे मी मनापासनं आणि आमच्या विभागातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि आभार पण व्यक्त करतो। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी
शैक्षणिक सल्लागार माननीय श्री दर्गो पाटील सर आम्हाला वेळोवेळी काही उणिवा असतील तर ते आम्हाला नुसतंच इंटिमेट केल्यानंतर आमच्या लक्षात येतात आणि त्यांना जे हवं आहे त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असतो. रसायनशास्त्र विभाग त्यासाठी सतत झटत असतो आणि त्या प्रयत्नातनं आम्हाला एक नवीन ऊर्जा कशी निर्माण करता येईल यासाठी आमची टीम काम करत असते. त्यामुळे दर्गो पाटील सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी माननीय श्री प्राचार्य आदरणीय बुवा सर यांनी पण आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करतातच आणि पुढची वाटचाल काय करायची तुम्ही करू शकता हा शब्द आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्या उर्मीतनं आम्ही हे कामं करत राहतो. त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आर्ट्स फॅकल्टी सायन्स फॅकल्टीचे उपप्राचार्य माननीय श्री पुजारी सर आणि एस पाटील सर त्यांचं पण मी मनापासून आजच्या उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच इतर अल्कोहोल विभागाचे सर्व शिक्षक त्यांची एक स्वतःचं एक टाइम टेबल आहे. आम्ही फार त्यामध्ये इंटरफेअर करत नाही. विभाग फार इंटरफेअर करत नाही. फक्त विभाग ती चॅनलाइज होते की नाही याकडे आम्ही लक्ष घालत असतो आणि अगदी आनंदात आणि व्यवस्थितपणे तो विभाग काम करत असतो. कुठं उणीव असेल तुम्ही मुलांनी 1-2 मुलांनी बोलून दाखवलात ती उणीव आम्ही नक्कीच पुढं आमच्या येणाऱ्या सेकंड टीमसाठी पुढची जी टीम येणार आहे त्यासाठी आम्ही ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करू. निश्चिंत राहा. आम्ही तुमच्या उणीवांचं पुरेपूर पूर्णता कशा येतील याकडे आम्ही लक्ष घालू. त्याबद्दल तुमचे पण मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच इतर स्टाफ्स जो विद्यार्थी आमचा BSCचा पण विद्यार्थी इथं उपस्थित आहे कारण तुम्हाला पुढं अल्कोहोल टेक्नॉलॉजीमध्ये खूप संधी आहे. MSCचे पण विद्यार्थी आहात तुम्ही पण मनापासून याकडे थोडंसं गांभीर्याने पाहिलात तर लक्षात येईल की जॉब ऑपॉर्च्युनिटी लवकर आहे यामध्ये. कारण पारंपरिक शिक्षणामध्ये थोडंसं संधी कमी आहेत आणि या टेक्नॉलॉजीकडे जर तुम्ही पाहिलात तर तुमचंही जे काही करिअर आहे ते घडून येईल. त्याबद्दल तुम्ही उपस्थिती आहात. उपस्थितीबद्दल तुमचे पण मनापासून मी आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचे मी मनापासून विभागाकडून धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हे कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो.